ह्या बाकी एकदम खरा असा पूर्वक पहिल्याच दिवशी सासर मानवलेला झाला तुझा सुरू. आता काय बोललोय मी खरं तर सांगलंय ना उगीच माझ्या नावावर बिला फाडतास. अगो आताच दिली असतात ना वाज दोघांका बसू दे तरी. काय रे आऊस बापूस बरे असत ना. हो बरे. ह्या खरं तर पूर्वक विचारू गोया. काय गो पूर्वा तुका थैसर काय त्रास नाही ना. आत्या बरा ह्याच्या समोर सांगूचा नाही ना मग हे माका एकट्याक येऊन सांग. काही गरज नाही. ते दोघेही बरे आहेत आणि खूप मस्त आहेत. विनय पूर्वा मला सॉरी बोलायचंय. काकी अगं असं काय बोलते. त्या दिवशी लग्नात कुमुदी फास देते अभी तिकडे ना जाण्यावर ती फास घेते तिकडे जाणार आहे अभी तिनं तिला मी समजावलं ती माझं. कावेरी नाही अभि ते त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस होता आणि माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर माफी मागायला पाहिजे ना. मला माहित नाही मी काय केलं पण वाईट एवढंच वाटलं की तुला जाताना मला बघता पण नाही आला भेटता पण नाही आला. काकी अगं आमच्यासाठी तू एवढं काय केलंयस. आमचं लग्न झालं ते पण फक्त तुझ्यामुळे आणि तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस. हो ना काकी. आणि आता सगळं विसरा. हे झालं ते झालं. वाईट वाटून घेण्याची काही गरज नाहीये. आणि खरंच लग्न खूप छान झालं. बरं जावय बापू आमच्याकडनं काय तुमच्याकडच्या मानापानाचा रवला नाही ना. नाही नाही अजिबात नाही. अहो उलट बाबा फार कौतुक करत होते की एवढ्या कमी वेळात चांगली तयारी केली म्हणून. नाही ते श्रेय आमच्या अभिरामाचा. आम्ही काय फक्त मामा म्हणायचं. पाहुण्यानु बाबा हो तुम्ही मला विनय म्हणूनच हाक मारा. मी आता तुमच्या मुलासारखाच आहे की नाही. सरिता एका काय झाला. गो हाऊस असा ती गणेशाची आठवण येली असा. आई बहिणीचा चांगला झालेला बघून पण नाही अगो. काय गेलो असत काय माहिती. तर आपला विचार केला काय म्हणजे आपण किती त्याचा विचार करायचो. आणि आपल्या इथे एक मुलगा आहे. जशी आपली पूर्वा तिकडची मुलगी झाली ते घर तिचं आहे आता तसा हाही आपला मुलगाच झालाय. हो ना विनय. हो आता इलास ना पहिल्यांदा देवघरात चला. येवा आईच दोघा जोड्यान पाया पडा त्याच्या आणि पासात ना त्या सगळ्या सांगत एका. जा. बाबा रे घरातल्या चेडवाचा भला कर. सुखान संसार करू दे. माझ्या किती घडता पाया त्याच्या नमस्कार केलास ना की झाला सगळा. सुखी रवा.
आजी इकडे सगळं ठीक आहे ना ग? होय तर सगळा ठीक असा. काय गो काय झाला? आजी खरं सांगू का, पूर्वाचं मनच लागत नव्हतं तिथे. खूप आठवण यायची तुमच्या सगळ्यांची. कधी एकदा तुम्हा सगळ्यांना भेटते असं झालेलं तिला, खास करून कावेरी काकीला. बघा ना, आमच्या लग्नासाठी तिने एवढं सगळं केलं आणि लग्नाच्या दिवशी तिची अशी अवस्था, वाईट वाटत होता. पूर्वा, झालं गेलं सगळं विसरून जायचं. आता यापुढे सगळं छान होईल या विचाराने पुढे जात राहायचं. कळलं? चला बाहेर जाऊया. बाहेर सगळे वाट बघताय. नाही, आधी ना वच्चीच्या पाया पडून दे. ती होती म्हणून सगळा नीट पार पडला. चल वच्चीकडे जाऊया. येवा हात येवा. ये विनय, बाबा बरे असत ना रे? हो. आता तिच्या पाया पडा. नव्हे तू नारळ असा ना तो तिका देवा. यो नारळ माझ्या हातात नको, हैसर ठेव. भला होऊन दे. पूर्वा, बरा असस ना गो बाय? हो. पाच परतावा नसा ना आता जेवणच जाते. बरं विनय, आता पूर्वाला सगळ्यांना भेटायचं असेल, हा? आपण जरा बाहेर फिरायला जाऊ. तिलाही सगळ्यांशी गप्पा मारायच्या असतील ना? हो, आपण बाहेर फिरूया. हे बाय, आपण पण जाऊया. जेवणाचा बघूचा गो. चल चल येतो आम्ही. चल ये. पाच परतवणक विनयच्या बाबांनी पाठवल्याने कसा? माका भूक लागली. ताक नाही, मटण नाही, किमान घरात पंचपक्वान्न शिजता ता तरी दी. चांगला चालला चांगला. पूर्वा, झाला पाया पडून? हो. आत्या, अगं तू आणि काम तू काय करायचं बाई? करूक लागता. ह्यांच्यान काय होऊचं नाही. वय तो आमच्याच्यान कधी काय झाला? जी काय सगळी कामं असत ना योच करतो. कळतात हा मका? तुझे टोमणे बरोबर कळतात. पूर्वा, या सगळा ना ताच्या पुरता. लाडकी भाची इल्या ना म्हणून कोथिंबीर चिरतो. सगळी कामा झाली. आता ह्या ना यांचा पहिला आणि शेवटचा काम असं. बर मला सांग, मी काय करू? अगो खुळा की काय तू? माहेर बशीन म्हणा निलोस तू हेंका आर्डरी सोडूक होय. हैसर जर कामाक हात लावशीत ना तर थंय गेल्यावर पण राबतलो आणि हैसर इलोस काय हैती भूता पण तुका राबवून घेतली. छायाताई, काहीतरी नको ती शिकवणी देऊ नको माझ्या चेडवाक. आणि तसाही माझ्या चेडवाक ना सगळ्या कामाची सवय लावलेली असाई मी. म्हणजे तुका काय म्हणूचा हा? आयन मका कसल्यात काम करूक शिकयले नाय? बघलं आहे काय म्हणता तुझी सून? माझ्या परी मी तुका सगळे चांगले सवयी लावायचे प्रयत्न केले, पण तुका व्हायता केलं. झाला पाडा तुम्ही सगळी माका एकटी पाडा. काय चाललाय तुमचा? पूर्व हैसर इली माहेरपणा. ती काय तुमची रामायण ऐकू? हा बाय, बस तू बस बस हैसर बस. हा, कामाक हात लावायचो ना या. थांब, तुका चाय देते. मी नंतर घेते आई, आधी यांना देऊन येते. काय काय म्हणलं तू? ह्यांना आत्या अगं कालपर्यंत हायता इंग्या नावा नाकमारी होता आणि आज लगीन झाल्याबरोबर लगेच तो ह्यांना झालो. मग हे काय
घोवा काय नावान हाक मारूची असता की काय काय शिकवतात? नावन हाक मारल्यावर प्रेम वाढतात. तू किती नाही दत्ताक नावन हाक मारनो दत्ता ए दत्ता अशी हाक मारायची. अगदीच प्रेमीला ना तर म्हणायचा दत्तू ए दत्तू. तुमचं जिबे काय हात, लोक काय म्हणती? मी नाही बाबा माझ्या घोवाक नावान हाक मारूच. बरा दिसता काय? मी नाही म्हणूच दत्तू दत्तू. तेवढ्यातल्या तेवढ्यात म्हणान घेतलंच मग दत्तू दत्तू. काहीतरी तुमचा तुमचा चलान दे. मी ना पूर्वाच्या हेंका चाय देऊन येते. माधव त्यांच्या वांगडा बसलेलो असा. हा येत ह्या पूर्वा हेंका चाय देऊन येते. हेंका पूर्वा चाय हेंका चाय. पूर्वा बाकी कसा चालला थैसर? बरा ना? हो सगळं खूप मस्त आहे आई. ते ना मला सुनेसारखं नाही मुलीसारखंच बघतात ग. आणि त्या घरात गेल्यापासून आजपर्यंत आईंनी एकाही कामाला हात नाही लावू दिला मला. बाबा तर सगळ्यांच्या आधी उठतात सकाळी आणि सगळ्यांसाठी चहा करतात. काय गो सरग्या दत्तून केलेन काय तुझ्यासाठी असं चाय कधी? एकदा केला नाही होतो. होय फक्त झोपेत होते ना. चाय पावडरच्या जागी ना मोहरी उकळवला नाही. नको बाई त्यांच्या हातची चाय नको. याचा काय झाला आणि आता? जाऊन देत गो गेला तर. विरा मग सांगू गेला असताना चाय कर म्हणून. कावेरी काय झालं रडायला? काय नाही. मग? हे ना आनंदाने भरला डोळे. बघ ना किती छान झालं सगळं. आपल्याला किती टेन्शन आलं होतं पूर्वाचं काय होणार कसं होणार. मी ना जेव्हा तिला असं पहिल्यांदा बघितलं होतं ना मला खूप वाईट वाटलं होतं तिची अवस्था बघून. पण आता जे पूर्वाला मी बघते ना ती खूप वेगळी आहे अभि. ती हसते ती लाजते आणि एवढंच नाही अभि तुला माहितीये ती ना विनयला अहो असं बोलते. खूप क्यूट वाटते ती. आपण जसं बोलले होते ना अभि तसंच झाला रे. विनय तिला खूप सुखात ठेवणार. किती भोळी आहेस ग तू. आनंदात असली तरी रडायला येतं, वाईट वाटलं तरी रडायला येतं. काय म्हणायचं तुला? रडवी? मी रडवी? मग मला नाही बोलायचंय तुझ्याशी अभि. रुसताना किती छान दिसतेस तू. म्हणजे आता रुसून बसायचं ना मी? हा मी आहे ना तुझा रुसवा दूर करायला. अगं ते काजळ नीट करत होतो मी. चल खाली चल, जेवणाची तयारी करायची आहे ना. ये खाली. येते. काय गो काय रे उठान गेला म्हणून वाईट वाटला की काय तुका? काय गेला कावेरी? आजी अगं अशी गप्पा मारताना अचानक निघून गेली ती आणि डोळ्यातही पाणी होतं ग तिच्या. ते का पण माहेरची आठवण येली असा. लय हळवा पोरा. वय तर पूर्वा तुझ्या हेंका खीर आवडता ना? नाही म्हणजे आवडत नसला ना तर दुसरा काहीतरी करू आपला. हिला ती पण अशा वारा 2 पायाचा नाही 4 पायाचा नाही. पाण्यातला हळूचा म्हणला ताव नाही सुक्कीच आताला. करूया मग येती परत चांगला करूया काही. म्हाका काय 5 परतो थंयसर जेवण असतात पण थंयसर शिजयल्ला काही खाऊन काय गो कसलो विचार करतो एवढो? आजी आई
आम्ही जेवणार नाही आहोत. काय? अगो ह्या सगळं केलंय तर कोणासाठी केलंय? पूर्वा असं काय म्हणतोस? मी आधीच कळवायला हवं होतं पण राहून गेलं. अगो पण जेवल्याशिवाय कशी जाताला? असं काय झाला? काय गो काशीन सांगल्या असा बोलू? नाही काही नाही, मी आले कावेरी काकीला भेटू. अगो कोणासाठी करतोय मी या? कोण खातला? काय बोलताय आहे? माझी नात इलिया पण जेवण जाणार नाही म्हणता. तिका जेवण पाठव. कळता ना काय सांगता येतं? पूर्वा जेवून जाऊ वया. काकी अगं तू इथेस? मी खाली वाट बघत होते तुझी. आपल्याला किती बोलायचंय. पूर्वा तू जेवणार नाहीये? काकी तुला कसं कळलंय? मी तर हे खाली सांगितलं आता. तू जेवणार नाहीये का? नाही. का? नाही म्हणजे असं काही खास कारण नाहीये, सहजच. नाही नाही नाही, मी तुला नाही सोडणार. तुला जेवूनच जावं लागणार आहे. अगं पण प्लीज पूर्वा, तुला आपली मैत्रीची शपथ, प्लीज 2 घास खा ना. मला नाही माहिती, तू माझ्यासाठी जेव. उगाच काही झालं नाही पाहिजे. काकी असं का बडबडतीयस तू? पूर्वा असं का बघते? तुला पण वाटतो का मला वेळ लागलाय? नाही पण तुझं वागणं. नाही पूर्वा, मला वेळ नाही लागलाय. तू तर माझ्यावर विश्वास ठेवशील ना? हो ना? नाहीतर मी एकटी पडेन पूर्वा. नाही ग काकी, तुला कुणीही एकटं नाही पाडू शकत. तू सगळ्यांसाठी इतकं काही केलंयस ना की सगळे असतील तुझ्यासोबत. आणि मी असेल ना, मलाही सांग काय झालं. मग माझं ऐक ना पूर्वा, जेवून जा ना ग प्लीज. बरं मी सांगते यांना. मग आता कामावर कधी रुजू? उद्यापासूनच. सुट्टी नाही मिळाली फार, नंतर घेईन सुट्टी. नाही घे सुट्टी घे. छान फिरून या. आमची पूर्वा पण फारशी फिरलेली नाही रे, तिलाही बरं वाटेल. अरे 100 वर्ष आयुष्य. काय दादा, मला वाटतं आपण निघायला हवं. अरे नाही अभिदा, असं काही नाही. नाही तसंच आहे. हीच ती वेळ. चला चला चल. पूर्वा, तुला आठवतं लग्न ठरल्यावर मी पहिल्यांदा तुला इथे भेटायला आलो होतो. खूप भीती वाटली होती. असं वाटत होतं की ठरलेलं लग्न मोडतं की काय. पण झालं लग्न. हो पण जिच्यामुळे हे लग्न झालं ना, त्याच कावेरी काकीने आता शपथ घातली. कसली शपथ? जेवून जाण्याची. हो पण पूर्वा, बाबांनी आपल्याला सांगितलंय ना की. हो मान्य आहे मला, पण यांना तरी दुखवून कसं चालेल रे. मी सांगितलं सगळ्यांना, पण त्या सगळ्यांचे चेहरे बघून ना मलाच खूप वाईट वाटतंय विना. मग विनारे मान ठेवला पाहिजे ना यांचा, नाहीतर नाराज होतील ते. एवढं सगळं केलं त्यांनी आपल्यासाठी, आपल्या पाठीशी उभे राहिले. मग त्यांना असं दुखावणं बरोबर नाही दिसणार ना. विनय, आपण 2 घास तरी खाऊन जाऊया. हो बच्ची, भूक लागली. जेवण देतच ना? होय ना? देतोय, पण आता तुझी ही कारस्थाना बंद कर. नातीचा लगीन झाला हा, त्या का संसार करून दी. आणि आता घरात कोणाच्या मध्ये आडकाठी करू नको. सगळा करते, पण आधी जेवण दे. अण्णा, पंगत लागणार आहे. नवीन झाडं तयार आहेत.
मग तो कपडा घे, नारळ आणि तांदूळ. हा, वायच तांदूळ घे, 5 वेळा भर. हा, नारळ ठेव खाली. हा, काय गे बाय तरी किती ती चुलतीची माया सरिता, तुझ्यापेक्षा कावेरीचो जीव अधिक असा त्याच्यावर. आता तू उगीस ना आगीत तेल ओतू नको. सरिता चल, जेवणाचा बघूचा हा. अभिरामा, अरे आम्ही ना ताटा वाढूक घेतो. हा, अण्णा, अण्णा, घात करू नकोस, नाहीतर सोडूच नाही मी तुका. अगे बाय, लोणचा रवला. बहिणी मी आणते. अगो त्या वरच्या बरणीत असा, त्यातनं काढलंस ना की परत बरणी नीट घट्ट लावून ठेवा. हा मग. विनय, पूर्वा, या बसा. अरे नाही अभिदा, असं कसं, तुम्ही पण बसा. बाबा, माधव दादा, तुम्ही पण या. विनय, आज तुझं मान असा, तू बस. गे बा, बघलंस इन्या, सासऱ्या नदी तुका बडवल्यान आता मोठं मान करता. छाया, छायाताई, काहीतरीच काय बोलतात. तेव्हाची गोष्ट वेगळी होती आणि आताची गोष्ट वेगळी आहे. जावई बापू, पूर्वा यावा, बसा जेव. थांबा, तुझा काय आता. विनय, पूर्वा, पाहुणचारा केलास, पण ह्यो पाहुणचार जीवावर बेतत. हैसर जेवा नको.